मग उदगीरकर, मी ऑनलाईनहून म्हणजे असं घरगुती मेहंदीची कोण मागवली होती आणि माझ्यासोबत काय झालं तुम्ही आधी ऐका, मग मी सांगते. पैसे दिलेला ऑनलाईन कोण म्हणजे? तुमचं सगळं हां, मेहंदीचंच आहेत की. पैसे कधी दिले? ऑनलाईन पडलेत का? म्हणजे माझ्याकडून ऑनलाईन पैसे पडले होते पण मला लक्षातच नव्हतं. म्हणजे कसं मी ऑनलाईन केले होते पार्सल ऑर्डर करतानाच, पण माझ्यात लक्षात नव्हतं. मग मी त्या काकाकडं पैसे घेऊन गेले की म्हटलं बाबा ही घ्या तुमचे पैसे. तर ती काका मला काय बोलले की तू ऑनलाईन केलीस, आणि कसं माहीत आहे का, अशी इमानदार खरंच कमी असतात. आणि प्रत्येक माझं ऑर्डर हीच काका घेऊन येतात. मी जी मिशोहून ऑनलाईन मागवते होती सगळे ऑर्डर हीच काका घेऊन येतात, म्हणून त्याने मला परत पैसे दिले. जर ह्या जागी जर दुसरं कोणी असतं खरंच तर मला त्यानं पैसे परत दिलं नसतं आणि मला माहीत नसतं, मी तसं त्याला पैसे दिले असते तर ती घेतलंही असतं, पण ह्याने नाही घेतले. तर असू द्या. मग मी कोण मागवले होते हे घरगुतीच बनवलेले आहेत, तुम्ही बघू शकता. आणि जर तुम्हाला मागवायचं ते असलं तर ह्याच्यावर नंबर ती आहे आणि ऑर्डर करू शकता. तुम्ही बघू शकता 113 रुपयाला मला 12 पीस पडले. आणि छान होतं मेहंदीचं कोण, घरगुतीच बनवलेलं होतं, त्याच्यामुळं म्हणलं एकदा मागून बघावं आणि कशी आहे काय नाही. तर तुम्ही असंही तुम्हाला मागवायचं असलं तर ह्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा. जर नाही म्हणजे ऑनलाईनलाही मिशोवर तुम्हाला भेटतात. आणि मी चेक करावं म्हणलं ही रंगते का कशी. रंगत तर भारी होती, तुम्ही व्हिडिओ पुढे बघा. फक्त थोडं की ह्याचं जे मेहंदीचं पुढचं तोंड आहे का ती एकदम कोण, ते एकदम मला असं बारीक पाहिजे होतं, पण मला तसं काही भेटलं नाही. पण भारी आहे मेहंदी, एकदम छान रंगत होती.